हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मोहिनी तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी मकर संक्रांतीसाठी लुक क्रिएट करत होते. त्यासाठी मी ब्लॅक कलरची साडी वेअर केलेली आहे आणि मी काष्टा घातलेला आहे, पण पूर्ण लुक मी तुम्हाला शेवटी देईनच. मी मिनिमल प्रोडक्ट्स यूज करून हा लुक क्रिएट केलेला आहे. मग पहिल्यांदा मी माझी स्किन प्रेप करून घेतली आणि जे बेसिक गोष्टी असतात स्किनसाठी तुम्ही यूज करता त्या गोष्टी लावून घेतल्या. नंतर थोडं डार्क सर्कल्स दिसत होते, त्यामुळे कलर करेक्टर लावलं आणि छान पद्धतीने ब्लेंड केलं. मी मिनिमल प्रोडक्ट्स यूज करून हा लुक क्रिएट करत आहे आणि मिनिमल म्हणजे जे प्रोडक्ट्स सगळ्यांकडे अवेलेबल असतात त्या प्रोडक्ट्स यूज करूनच मी हा लुक क्रिएट करत आहे. जितक्या उत्साहाने मी हा लुक क्रिएट करण्यासाठी घेतला होता तितक्या उत्साहाने मी संपवू शकला नाही, कारण मी पहिल्यांदा लेन्स वेअर करणार होते, पण मला लेन्स वेअरच करता नाही आल्या, त्यामुळे मी त्या स्किप केल्या आणि जाऊ द्या, जे आहे ते आहे. मग नंतर चला म्हटलं आता लुक तरी क्रिएट करावं. मग मी त्या ब्लेंड केलं. मग मी मिनिमल प्रोडक्ट यूज करते, त्याच्यामुळे मी फाउंडेशन स्किप केलं आणि जे माझ्याकडं बीबी क्रीम आहे लॅक्मीचं, जे माझ्या स्किन टोननी एक शेड लाईट आहे ते लावलं आणि तेही ब्लेंड करून घेतलं. हा मेकअप युजली दिवसभर टिकतो. बायका तर हळदी कुंकवाला इकडे तिकडे जातात, त्याच्यामुळे आणि आता हा केकी होणार नाही किंवा ट्रान्सफर होणार नाही, आता उन्हामध्ये गेल्यामुळे पिघळणार नाही, तर तुम्ही दिवसभर हा कॅरी करू शकता असा लुक. हा लुक करण्यासाठी असं पर्सनल काही ट्रिक असतात ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. मग नंतर मी कन्सिलर लावलं. जिथं जिथं मला वाटते तिथं गरज आहे तिथं तिथं मी कन्सिलर लावलं आणि तेही ब्लेंड करून घेतलं. हा झाला आपला आता बेस. ज्या गोष्टी आपण बेसला यूज करतो त्या गोष्टी मी सगळ्या लावून घेतल्या आणि बेस टिकावा म्हणून मी बेस आपला फाउंडेशन, CC क्रीम, बीबी क्रीम, कन्सिलर, कलर करेक्टर या सगळ्या गोष्टी झाल्या ना, मी हे काय सेटिंग स्प्रे लावलेला आहे. यामुळे मला असं वाटतं की माझा मेकअप ट्रान्सफर होत नाही त्याच्यामुळे. मग इथे बघा मी लेन्स वेअर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला काही लेन्स वेअर करता नाही येत होत्या, त्यामुळे मी त्या स्किप केल्या. मी खूप व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती वगैरे, पण मला नाही जमल्या, ते लावता आल्या नाहीत म्हणून मी ते स्किप करून दिलं. नंतर मी पावडरिंग केली. पावडरिंग म्हणजे मी फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर लावलेलं आहे आणि थोडंसं वरतून लूज पावडर लावलेलं आहे, कारण आपल्याला खूप वेळ मेकअप टिकवायचा त्याच्यामुळे. नंतर मी माझ्या आयब्रो फिल करून घेतल्या आणि आयब्रोज करून घेतल्या. इथंपर्यंत येईपर्यंत माझा मूड ऑफ झालेला होता, म्हणून मला आईजवरती असं काही करावं असं नाही वाटलं, त्यामुळे मग मी फक्त नॅचरल टोनसाठी ब्राऊन आयशॅडो लावला आणि जे हायलायटर असतं ते इनर कॉर्नरवरती लावलं. नंतर ब्लश लावलं. मिनिमल असं जे काही आपण नॅचरली कॅरी करतो, आजकालचा ट्रेंड आहे मिनिमल मेकअपचा, त्यामुळे मी मिनिमल अशा गोष्टी यूज करत आहे. आणि मी युजली ज्या माझ्या व्हिडिओजमध्ये प्रोडक्ट्स यूज करते तेच प्रोडक्ट्स यूज करत आहे, त्याच्यामुळे मी कोणत्याच प्रोडक्टचं नाव नाही सांगत आहे. नंतर माझ्या अप्पर लिड्सवरती मी काजळ लावलेलं आहे, त्यामुळे आपले डोळे मोठे दिसतात त्यामुळे. नंतर मी आता आय शॅडो तर नाही केलेला आहे, म्हणून मी थोडं बोल्ड असं आयलायनर लावलं. आता हे आयलायनर लावल्यानंतरची पोझिशन हे तुम्ही समजू शकता. हे तर मग मला आत्ता कुठं बरं वाटत होतं की बाबा चला आता आला आहे म्हणून लुक. नंतर मी न्यूड अशी लिपस्टिक लावली. न्यूड म्हणजे न्यूड पिंकिश न्यूड आहे ही आता कोणती आहे मला आठवत नाही आहे, पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. आणि तो ग्लॉसी लिप देण्यासाठी मी थोडंसं वरतून लिप बाम लावत आहे. आत्ता कुठं कॉन्फिडन्स आला होता मला, चला लुक तरी क्रिएट झाला म्हणून. मग मी आयलॅशेस लावायचं असं वाटलं मला, पण नंतर म्हटलं नाही आता खूपच हेवी होत आहे, म्हणून मी ते स्किप केलं. आणि मी इथं मस्कारा
लावायचं विसरली होती, नंतर लावला मी. नंतर मी टिकली चूज केली, मी रेड कलरची टिकली लावली मग चंद्रकोर. मग मी माझी सगळी ज्वेलरी वेअर केली आणि हा माझा फायनल लुक आहे. मी तुम्हाला बन घालून दाखवून फायनल लुक. पण कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर असं वाटते की माझ्या मेकअपमध्ये काहीतरी चुका होतात ते मला कमेंट करून सांगत जा. आणि तुम्हाला कोणते कोणते लुक्स हवे आहेत ते पण मला कमेंट करून सांगत जा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे नेकपीस मी मिशोवरून घेतले, तुम्हाला आठवत असेल तर मी मागं याचा शॉर्ट पण टाकलेला आहे. आणि हे लोकल स्टोअरमधून घेतलेलं आहे मी मंगळसूत्र. मी ते सांगत आहे आमच्या जाऊबाईंना की मी लेन्स ट्राय केल्या पण मला घालताच नाही आल्या, म्हणून मी असं तोंड केलं. तर हां, चला, हा आहे माझा फायनल लुक. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. मग मी इथे नथ वगैरे हेअरस्टाईल वगैरे केली आणि असा दिसत होता फायनल लुक. मला तर आवडलं शेवटी जे काही आउटपुट आलं त्या ते. तुम्हालाही कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.